वाले फोन करा म्हणजे अधिकारी सुद्धा थोडा म्हणजे डेअरिंग बाजू त्यांनी जर मनावर धरलं तर काही करू शकतो, परंतु कसं आहे आता त्यांनी जालन्यामध्ये काम चांगलं केलं, माणसांनी काम चांगलं केलं, परंतु संतोष देशमुखांच्या प्रकरणात हा तिथं होतो त्यावेळी. त्या भागाला आमदार कोण आहे आता किती कोणतं दाखल झालं? 106 131 106 आणि 131 दाखल झालाय. 101 दाखल होण्याऐवजी 106 आणि 131 आणि जो पोलीस PSI आहे तर PSI ला याच्यामध्ये गुन्हेगार केलंच नाही, दुसरेच 5 जण याच्यामध्ये आरोपी केले. तर त्याच्यामध्ये खूप म्हणजे आंदोलन सुद्धा झाले 2 दिवसापूर्वी. ते अंबादास दानवेंनी रास्ता रोको केला होता, ते म्हणजे त्यांचं अंत्यविधी होण्याच्या पूर्वीच आंदोलन केलं होतं. FIR दाखल करत नव्हते म्हणून FIR दाखल केल्याच्या नंतर सुद्धा त्यांनी म्हणजे FIR दाखल केला, परंतु 101 हा हो आय विटनेस ज्या इथल्या पोलीस स्टेशनला दाखल करून घ्यावं लागेल ना. हा आमचं म्हणणं आहे, हा आमचं म्हणणं आहे यांनी आमच्या वडिलांना मारलंय, आम्ही त्याचे प्रत्यक्षदर्शी आहोत. हा FIR येस आणि साहेब आपल्याला यावं लागेल इथे. येस थँक्यू. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये खुलताबाद तालुका वेरूळमध्ये माळी समाजाचे एक शिक्षक आहेत सुरेश बोरसे म्हणून, यांना सहज गावामध्ये विना वर्दीमध्ये पोलीस कुठतरी वाळू माफियांना कोणातरी 307 गुन्हेगार पकडण्यासाठी गावात आले आणि ही योगायोगाने बाहेर मेडिकल आणण्यासाठी संध्याकाळी 11 वाजता बाहेर पडले होते. तर सहज तिथं लोकांची गर्दी दिसली म्हणून यांनी विचारलं की कोण आहे तुम्ही, काय. आता पोलिसांच्या अंगावर वर्दी नसल्यानंतर पोलीस साहजिक विचारणारच ना. ते त्यांनी तुम्ही कोण विचारणार आहे काय, तर ते म्हणजे तसं नाही. आता आम्ही पोलीस वर्दी नाही म्हणून आम्ही विचारलं. हाच मनात राग धरून त्यांना गाडीत घेऊन इथं खूप मारलं, त्यांच्या जाग्यावर त्यामध्ये त्यांचा प्राण गेला. हे प्रकरण आपल्याला थोडं गांभीर्याने घ्यावं लागेल. इकडे संभाजीनगरला एक दिवस आपण भेट देऊ त्यांच्या कुटुंबियांना, एक 2-4 दिवसात 5 दिवसात तुमच्या वेळेनुसार मी येईल तिकडून. मला थोडं संभाजीनगरची वेळ कळवा 1-2 दिवसात. आपण यांना कुटुंबियांना कडून आपल्याला न्याय देणं या कुटुंबियांना. अनेक लोक आले पण मला नाही वाटत तुमच्याशिवाय कोणी इथं न्याय देईल म्हणून. त्यांची मुलगी आहे, बोला तिच्याशी दिदीशी. सर न्याय मिळाला पाहिजे माझ्या वडिलांना. तुम्ही खूप 30 घंटे होईल आले होते ते ॲम्ब्युलन्स मध्ये. गुन्हा दाखल नाही झाला, जाणलं आम्ही अजून व्हिडिओ आहे आम्हाला माहिती नाही. साहेब त्यांचे जे त्यांना मारहाण करून ती गाडीतली जे सगळी लोक होते ती कलम्यातले व्हिडिओ घेतलेले इथं. मारहाण करतानाचे व्हिडिओ सापडले नाहीत, परंतु त्या ज्या गाड्या होत्या त्या गाडीत त्यांना कोंडून मारहाण केली. त्या 2 गाड्या पोलीस अधिकारी आलेल्या होतात, ते प्रत्यक्ष पाहताना त्यांचे व्हिडिओ झाले. तर त्या गाड्याला ब्लॅक फिल्म होती. ब्लॅक फिल्म असल्यामुळे आत मारतानीचा व्हिडिओ नाही, परंतु यांनी प्रत्यक्षदर्शी आहेत. त्यांची बहीण पत्नी ते बाहेर काय काल माय म्हणून बघायला गेले होते. तर त्यावेळेस हे सगळं घटनाक्रम कळाला. त्यावेळेस तिथं नागर गोजे नावाचा PSI होता आणि एक वाळू माफिया त्यांच्यासोबत होता. म्हणजे 307च्या गुन्हेगाराला पकडण्यासाठी पोलिसांसोबत वाळू माफिया, ज्याप्रमाणे आपल्या सोमनाथ सूर्यवंशी सारखा प्रकार आहे. आणि कडे होते ते शेतात राहत होते वस्तीवर, तिथं गेलो, त्याचे गुन्हे दाखल केले. ते माणूस फरार झाला. आम्ही दररोज प्रेस करायचो आणि त्याच्यानंतर त्याला घाटीला ऍडमिट केल्याच्या नंतर त्याच्या काही लोकांनी सांगितले की बाबा त्याला इन्फेक्शन होणार आहे. त्याचे आत घुसले होते ते पूर्ण असं सूज आलती. मी म्हणून गरीब परिस्थितीतलं जेवढे पैसे होते ते मी करीन सहकार्य, त्याच्यात काय करायचं म्हणजे जेवढे शक्य ते मी पैसे देऊ नका, एक पेशंट आमच्या सांभाळणं होत नाही का. मग आम्ही तिथे गेलो, घाटीतून मधात सुट्टी देत. आता आपण
सुरेश बोरसे यांच्या घराची कुटुंबाची भेट घेतलेली आहे. काय मागणी? खरं तर इथं आल्याच्या नंतर अशी माहिती कळाली की त्यांच्या कुटुंबियांसोबत चर्चा केल्याच्या नंतर यामध्ये रक्षकच भक्षक होत चाललाय राज्यामध्ये. कुठेही रक्षकाचं काम चांगलं राहिलेलं नाही. कुठेतरी या भागामध्ये मी बघितलं की सुरेश बोरसे हे कुठेतरी या भागातले शिक्षक आहेत आणि आदर्श शिक्षक म्हणावं लागेल त्यांना. हे कुठेतरी घरातल्या कुटुंबियातल्या छोट्या छोट्या मुलांना आईस्क्रीम खायची इच्छा झाली म्हणून आईस्क्रीम आणण्यासाठी बाहेर गेले आणि बाहेरून येत असताना कुठेतरी पोलीस वर्दी नसलेले तिथं पोलीस आणि पोलिसांचे लागेबांधे असणारे वाळू माफिया किंवा 307चा आरोपी पकडण्यासाठी त्यांच्यासोबत वाळू माफिया सोबत होते. म्हणजे पोलिसांनी सुद्धा समजा गुंड प्रवृत्तीला सोबत घेऊन फिरणं सुरू केलंय आणि पोलिसांच्या अंगावर वर्दी नसल्यामुळं कोणी साहजिक त्यांना विचारणार की बाबा तुम्ही कोण आहात. हे विचारल्याच्या नंतर त्यांना राग आला आणि त्यांनी गाडीमध्ये घेऊन स्वर्गीय शिक्षक सुरेशजी बोरसे यांना अतिशय बेदम मारहाण केली. त्या गाडीमध्ये 302 क्रमांकाची स्कॉर्पिओ आणि तिला ब्लॅक फिल्म असल्यामुळं बाहेरच्या लोकांना सुद्धा जास्त दिसत नव्हतं. गाडीमध्ये बेदम मारहाण केल्याच्या नंतर अक्षरशः त्यांनी तिथंच जीव सोडण्याचं काम झालं. नेमकं बाहेर तिथून काढणं, गाडीच्या बाहेर काढणं, त्यांनी मान टाकून देणं असा प्रकार झाल्याच्या नंतर विनाकारण चोर सोडून संन्यासाला फाशी देण्याचं काम सुरू झालंय. जो आरोपी आहे पोलीस प्रशासनातला आरोपी कोण PSI आहे त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी कुठेतरी दुसऱ्याच लोकांवर कारवाई करण्याचा सपाटा पोलीस प्रशासनानं सुरू केलाय. हे अतिशय चुकीचं आहे. जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि खरं तर कलम चुकीच्या टाकलेल्या आहेत. त्यामध्ये तुम्ही जाग्यावर त्यांचा गाडीमध्ये मृत्यू होईपर्यंत मारहाण केली त्यामुळे त्यांना सेक्शन 101 नुसार गुन्हा दाखल झाला पाहिजे. सदोष मनुष्य वधाचा गुन्हा त्याच्यामध्ये दाखल झाला पाहिजे आणि जो कोणी पोलीस अधिकारी आहे PSI त्यांच्यावर सदोष मनुष्य त्यांना सुरुवातीला अगोदर निलंबित करणं गरजेचं आहे आणि निलंबित करून त्यांना तात्काळ त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कलम सेक्शन 101 नुसार गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे. त्यांच्या तपास या गाड्या होत्या 2 301 क्रमांकाची गाडी, ब्लॅक कलरची स्कॉर्पिओ आणि एक पांढरी पुन्हा एक गाडी होती. त्या व्हिडिओमध्ये दिसतायत, त्यांचे नंबर दिसतायत. हे व्हिडिओ व्हायरल झालेत समाज माध्यमामध्ये. त्यामुळं त्या गाड्या सुद्धा शासनाने गृह विभागाने जप्त केल्या पाहिजे आणि जर हे होत नसेल तर राज्यामध्ये याचा उद्रेक केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. कारण की हे अतिशय सामान्य कुटुंबातील शिक्षक आणि एकदम शांत संयमी असणारे शिक्षक असं जर तुम्ही रस्त्यात येऊन कुणालाही मारत असताल तर राज्यामध्ये कुठेतरी सुरक्षितता कोणी सुरक्षित राहणार नाही. त्यामुळं पोलीस असो किंवा गुंड असो सगळ्यांना कायदा सारखा आहे. त्याप्रमाणे त्यामध्ये कोणी पोलीस असतील, त्यामध्ये कोणी गुंड असतील आणि गुंड आणि पोलिसाची मिलीभगत करून जर एखाद्या शिक्षकाला तुम्ही मारहाण करत असताल तर यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. सेक्शन 101 नुसार त्यांना तात्काळ अटक झाली पाहिजे. त्यांच्या अगोदर त्याचं अधिकारी जे असतील त्यांचं त्याच्यामध्ये कोणी PSI असतील, कोणी कॉन्स्टेबल असतील, जे कोणी असतील त्यांचं तात्काळ निलंबन करून त्यांच्यावर 101 नुसार गुन्हा दाखल करावा. आणि यासाठी मी राज्याच्या मुख्यमंत्र्याला विशेषतः गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तात्काळ भेट घेणार आहे आणि जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर नक्कीच राज्यात आम्ही मोठा उद्रेक करण्याचं काम करू आणि सर्व OBC समाज असेल, हे सर्व बहुजन समाज एकत्र येऊन आम्ही बोरसे कुटुंबियांना न्याय देण्यासाठी सातत्यानं तत्पर राहूया.